जय जय रघुवीर समर्थ। गणेश शारदाश्चैव सद्गुरु सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनन्दनः। गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरो सर्वही माझा रघुवीरो। सद्गुरु रूपे श्रीराम माझे आराध्य दैवत। परम गुह्य गुह्यातीत गुह्यपणाची मात नचले जेथे श्रीराम। यो जातो मृदुसंजो क्षितितले संबोधयन् सज्जनान्। ग्रंथं यो रचनं सुपुण्यजनकं श्रीदासबोधात्। यत्कीर्त्या पठनेन सर्वविदुषा स्वान्तापहारे सदा। सोऽयं मुक्तिकरोक्षितो विजयते श्रीरामदासो गुरु। शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे। कवी वाल्मिका सारिखा मान्यायसा नमस्कार माझा सद्गुरु रामदास। मला वाटते अंतरी त्वा वसावे तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे। अपत्या परी पाभवी प्रेमग्रासा महाराजा सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ। आपण ग्रंथराज दासबोध या विषयावरती यथाशक्ती चिंतन करतो। दशक 17वा समास 6 काळ पूर्ण झाले। 7वा सूर मुळे उदक तीक्ष्ण असते नाना वल्लीमध्ये जाते। संग दोषे तसे होते आम्ल तीक्ष्ण कडवट। मुळामध्ये पाणी आहे त्या पाण्याला विचारलं तुझी चव कशी आहे म्हणलं मी साखरेत मिळालं ना गोड आहे। कारल्याच्या भाजीत मला घातलं तर कडू आहे। मिरचीत घातला तर मी तिखट आहे। बरं म्हणजे मग तुझा रंग कसा आहे? पाणी तेरा रंग कैसा म्हणजे जिसमे मिलाय वैसा। ज्या रंगात मिसळाल त्या रंगात। हे पाण्याला मूळची काही चव नाही। पाण्याला मूळचा काही रंग नाही। पाण्याला मूळचा काही गुण नाही। सत्वगुण रजोगुण तमोगुण त्याला नाही। श्रीखंडात सत्वगुण खमंग भज्यामध्ये रजोगुण आणि तरी आली डोळ्यातनं नाकातनं पाणी गळतंय तमोगुण। म्हणजे मुळात त्याला काही नाहीये। मग एवढं सगळं कसं होत आहे? संघाचा दोष आहे म्हणाले। ज्या संघात तो जातो त्या संघाचा होतो म्हणले। पहा काय म्हणतात समर्थ। मुळी उदक तीक्ष्ण असते नाना वल्लीमध्ये जाते। संग दोषे तसे होते आम्ल तीक्ष्ण कडवट। ते पाणी एकच आहे पण त्या वेलीमध्ये जशा प्रकारचा गुणधर्म आहे तशा प्रकारचं ते होतं। काही ठिकाणी काही पदार्थ म्हणतात आम्ल आहेत, काही तीक्ष्ण आहेत, काही कडवट आहेत, असे फळ आहेत वेगवेगळे। तसा आत्मा निर्गुण निराकार, त्याला कुठला काही जसं त्या पाण्याला रंग रूप गुण काही नाही। आत्मा कसा आहे? यतो वाचो निवर्तनते आदिमध्यांतहीन आहे निर्गुण आहे गुणात्मा आहे। त्याला आधी नाही मध्य नाही अंत नाही
सदैव आहे, त्याला काहीच नाही. पण सत्वगुणामध्ये प्रवेश केला की सत्वगुणाचा, रजोगुणामध्ये प्रवेश केला की रजोगुणाचा, तमोगुणात प्रवेश केला की तमोगुणाचा, संतापी माणसाच्या देहात प्रवेश केला की तापट आहे, मध्यम तर त्या ठिकाणी रजोगुण आहे, आणि सात्विक माणसाच्या शरीरात प्रवेश केला तर सत्वगुण. मग तो एकच आत्मा आहे, पण काही वेळेला तो सात्विक सत्वगुणाने युक्त असतो, काही वेळेला रजोगुणाने युक्त असतो, काही वेळेला तमोगुणाने युक्त असतो. आत्मा आत्मपणे असतो, देहसंगे विकारतो. आत्मा हा तसाच निर्गुण निराकार आहे, पण जशा प्रकारचा देह धारण करेल तशा प्रकारचा बोलतो. आता माणसाच्या देहात गेला तर या हो बसा हो म्हणेल, आणि कुत्र्याच्या देहात असला तर बघ बघ इकडे कुठे आला, इकडे कुठे आला, हा हे आमच्या मालकाचं घर आहे, आज जायचं नाही, मालकाने सांगितलं टॉमी गब्बाईस, मग मी गप्प बसील, तोपर्यंत तुमच्या अंगावर ओरडणार आहे. म्हणजे ज्या देहाचा त्याने आश्रय घेतलाय ना त्या देहाप्रमाणे तो वर्तन करतो. आत्मा आत्मपणे असतो, देह संगे विकारतो, स्वाभिमाने भरी भरतो, भलतीकडे श्रीराम. पण ज्या देहाचा त्याने आश्रय घेतलाय त्या देहाचा त्याला अभिमान आहे, तो तुम्हीच मोठा. ज्या प्रकारचा देह धारण केलाय त्याला त्या देहाचा मोठा अभिमान राहतो. बरी संगती सापडली जैसी उसास गोडी आले, विषवल्ली पापावले घातके प्राणे श्रीराम. बरं त्याला संगत चांगली लागली तर चांगलं आहे. पाण्याला संगत कोणाची लागली म्हणजे उसालाच पाणी घातलं गोडच झालं की, त्या पाण्याला संगत उसाची लागल्यामुळे गोड झालं. तसा एखाद्या माणसाला सत्संग लावला, वाल्या कोळ्याचा वाल्मिकी होऊन जातो. साधू मिले संन्यास मिले, सत्संगत मिलना मुश्किल है. सत्संग मिळणं कठीण आहे. मागे तुम्हाला उदाहरण सांगितलंच आहे, पाणीच आहे, पण तोच पाण्याचा थेंब जर तव्यावर पडला तर त्याची वाफ होऊन जाते, कमळावर पडला तर दवबिंदू म्हणून तो फुलून दिसतो, मोत्यासारखा दिसतो, आणि तोच स्वाती नक्षत्रामध्ये शिंपल्यामध्ये पडला तर त्याचं मोती होतं. तो याचे परिणावहीन उरते संतप्त लोहांतरी, ते भासे नलिनी दलावरी पहा सन्मौक्तिकाचे परी, ते स्वातिस्तव अब्धिशुक्ती पुटकीन मोती घडे नेटके, जाणा उत्तम मध्य माधम दशा संसर्ग योगे टिके. जैसी उसास गोडी आली, विषवल्ली फापावली घातकी प्राणी श्रीराम. पण तेच पाणी जर विषारी वृक्षाला गेलं ते विषारी होतंय. तसंच माणसाला जर दुष्ट माणसाची संगत लागली तर त्याच्या मनात दुष्ट विचार येणार. बघा, प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये एक देव झोपलेला आहे आणि एक दानव झोपलेला आहे. सज्जनांच्या संगतीत गेला की तुमच्यातला देव जागा होतो, आणि दुष्टांच्या संगतीत गेला की तुमच्यातला दानव राक्षस जागा होतो. 18 भार वनस्पती गुण सांगावे ते किती, नाना देहाचे संगती आत्मया सोय श्रीराम. बरोबर, वनस्पती तर एक आहे का? 18 भार वनस्पती, असंख्य प्रकारच्या असंख्य गुणधर्म असलेल्या वनस्पती आहे. पाणी त्या त्या प्रकारचं होऊन जात आहे. तसं माणसाचे स्वभाव पण असंख्य प्रकारचे. आता तुम्हाला कुठल्या माणसाची संगत लागेल काय सांगता येईल. 18 भार वनस्पती गुण सांगावे ते किती, नाना देहाचे संगती आत्मया सोय श्रीराम. त्यामध्ये कोणी भले ते संत संगे निवाले. त्यातला जर समजा एखादा भला मनुष्य आपल्या वाट्याला आला, बघा काय म्हणताय, त्यामध्ये कोणी भले ते संत संगे निवाले. त्यांचं भाग्य उदयाला आलं, त्यांना सत्संग मिळाला, त्यांचा उद्धार झाला. त्यामध्ये कोणी भले ते संत संगे निवाले, देहाभिमान सांडून गेले विवेकवडे श्रीराम. आता सत्संगामध्ये त्याला देव भेटतो म्हणा, त्याचा उद्धार होतो म्हणा,
हा कशामुळे होतो? म्हणजे सत्संगात असं काय आहे की त्याचं सत्संगात गेला याचा उद्धार झाला, याचं भलं झालं? काय आहे त्या सत्संगात? सत्संगामध्ये आपला देहाचा अभिमान गळून जातो. मी कुणीतरी आहे हा जो भाव आहे तो गळून जातो. मंदिराच्या बाहेर चपल्या स्टँडवर एक पाटी लिहिलेली होती, आप अपना अहंकार जूतों के साथ यहाँ रखिए. तुमचा अहंकार त्या चपलेजवळ ठेवून द्या. जाते समय चाहिए तो ले जाइए. घरी जाताना पाहिजे तर घेऊन जा, नाही तो यही सोड के जाइए. सत्संगाचं महत्व काय हो? आपला अहंकार नाहीसा होतो, आपला देहभाव नाहीसा होतो. देहाभिमान सांडून गेले म्हणजे असा कसा देहाभिमान जाणार? विवेक वडे श्रीराम. सत्संगामध्ये माणसाच्या मनातला विवेक जागृत होतो आणि त्या जागृत झालेल्या विवेकामुळे याचा देहाभिमान, याचा अहंकार सगळा नाहीसा होऊन जातो. ते संत संगे निवाले, देहाभिमान सांडून गेले, विवेक वडे श्रीराम. उदकाचा नाशचे होतो, आत्मा विवेके निघतो. आसाया ऐसा आहे प्रत्यय तो विवेके पहा श्रीराम. उदकाचा नाशच होतो म्हणजे आता ते झाडाचं पान टवटवीत आहे. का आहे? त्याच्यात पाणी आहे म्हणून. त्याच्यातलं पाणी गेले की पाला पाचोळाच आहे. हा देहातला आत्मा निघून जातो म्हणजे नवीन देह धारण करतो. तो कुठे जात नाही. यातलं पाणी निघून गेलं, तो कुठे जात नाही. सदा संचला येताना जात काय. उदकाचा नाशचे होतो, आत्मा विवेके निघतो. ऐसा आहे प्रत्यय तो विवेके पहा श्रीराम. आत्मा निघून जातो, हा देह सोडतो. वासांस जीर्णानि यथा विहाय अन्यानि संयाती नवानि दे. जसं आपण आपलं जुनं वस्त्र काढून ठेवतो बाजूला आणि नवीन वस्त्र धारण करतो, तसं तो आत्मा नवीन देह धारण करतो. ज्यास स्वहितची करणे त्यास किती म्हणून सांगणे, हे ज्याचे त्याने समरणे सकळ काही श्रीराम. काय म्हणतात समर्थ बघा, ज्याला असं वाटतंय त्यांच्यासाठी वर काय, कोणा कसं वाटतंय? ज्यास स्वहितची करणे, ज्याला असं वाटतं की माझा उद्धार व्हावा. जयास स्वहितची करणे त्यास किती म्हणून सांगणे. त्याला किती सांगायचंय? एकदा सांगितलं तरी कळतंय. जयास स्वहितची करणे त्यास किती म्हणून सांगणे, हे ज्याचे त्याने समरणे सकळ काही श्रीराम. हे ज्याचं त्याने समजून घ्यायचं. आपलं हित करायचंय ना, मग सत्संग महत्वाचा आहे. आपलं कल्याण व्हावं असं वाटत असेल तर सत्संगाशिवाय पर्याय नाही. गुरु बिन ज्ञान कहासे पावो, दीजो ज्ञान हरिगुण गावो. हे सत्संगामध्ये काय आहे तर त्याने दिलेल्या ज्ञानाने आपण भगवंताचे गुणवर्णन करायला लागतो. आत्तापर्यंत एकमेकाची स्तुतीच चाललेली असते. तू किती चांगला दिसतो, मी किती चांगला दिसतो. तुझं घर किती मोठं, माझं घर किती मोठं. तुझ्या घरचं नाश्ता किती चांगला होता, माझ्या घरचा किती चांगला. हेच चाललो. सत्संगामध्ये गेल्यानंतर तो ते वर्णन करतो. डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख. तुम्ही ऐका रे कान, माझ्या विठोबाचे गुण. मनात येथे धावगी, राही विठ्ठलाचे पाय. आपला आपण करी कुडावा, तो आपला मित्र जाणावा. आपला नाश करी तो समजावा, वैरी रे सा श्रीराम. आपला उद्धार व्हावा असं वाटत असेल तर सत्संग धरावा, चांगल्या माणसाची संगती धरावी. आणि आपला नाश करायचा असला तर दुष्टाची संगती धरावी. आपले आपण अनहित करावे, त्यास आडवे कोणी निघावे. एखादा मनुष्य त्याचाच घात करायला निघाला असला त्याला कोण अडवणार आहे? आपले आपण अनहित करावे, त्यास आडवे कोणी निघावे. एकांती जाऊन जीवे, मारी आपण असे श्रीराम.
एकांतात गेला, दरवाजे बिरवाजे खिडक्या लावून घेतल्या, आत्महत्या केली. कोण अडवणार आहे त्याला? ज्याने स्वतःचा घातच करायचा ठरवलाय त्याला कोण अडवणार आहे? पण ज्याला असं वाटतं माझा उद्धार व्हावा, मनुष्य जन्म काही पुन्हा पुन्हा मिळणार नाही, आपले आपण अनहित करावे, त्यास आडवे कोणे निघावे, एकांती जाऊन जीवे मारी आपण असे श्रीराम. जो आपला आपण घातकी तो आत्महत्याला पातकी. जो आत्महत्या करतो ना तो पापी आहे, पण त्याला पुन्हा लवकर जन्म मिळत नाही. एखाद्या माणसाने साधं पाप केलं तर ते फेडण्यासाठी पुन्हा जन्म तर मिळेल. आत्महत्या करणारा मनुष्य तो ना वरती ना खालती लटंग. जो आपला आपण घातकी तो आत्महत्याला पातकी, या कारणे विवेकी धन्य साध. जो आपलं हित ज्याला कळत नाही त्याला कोण काय करणार आहे? या कारणे विवेकी धन्य साधू. म्हणून मग कोण विवेकी आहे, धन्य कोण आहे? ते साधू संत धन्य आहे. आता तुलसीदासाला काय म्हटलंय बघा, गोस्वामी तुलसीदास. आपण म्हणतो का नाही, काय म्हणतो? गो स्वामी तुलसीदास. आता त्या तुलसीदासाला एवढं गोस्वामी म्हणण्याचं इतकं काय झालं? अहो, तुळशीदास ज्यावेळेला घरी आले बघतात आपली बायको नाहीये घरामध्ये, नवीन लग्न झालेलं, बायको कुठे गेली, आईकडच्या बायको ती म्हणले बाहेर गेली. हा निघाला तसा, ते पाणी वाहत आहे काय वाहत आहे त्याच्यावरनं गेला, तिकडं प्रेत वाहत चाललं होतं, तिकडनं त्याच्यावर ते झाड होतं, त्या झाडाला प्रेतही होतं, त्या झाडावर बसला गेला, तिकडे बायकोकडे गेला, वाटतं बायकोनी शेडी सोडली वरनं, ते होता साप, त्याला धरून तो वरती गेला, अजगर होता त्याला धरून वरती गेला. बायको म्हणले कशाला? म्हणले मला तुझ्या वाचून चैन पडेना. हे म्हणले असल्या नश्वर देहासाठी तुम्ही एवढे कष्ट सहन केले, तेवढेच जर परमेश्वरासाठी केलं असतं देव भेटला असताना. माझं काय म्हणले, 5-50 वर्षांनी मी जाणार, माझ्यासाठी तुम्ही एवढं धडपड केली, तेवढी धडपड परमेश्वरासाठी केली असती तर तुम्हाला देव भेटला. तर तिथंच त्याला गुरु मानलं. आणि मग काय केलंय? गो म्हणजे इंद्रिय, त्याने स्वतःच्या मनावर नियंत्रण आणलं म्हणून गोस्वामी झाले. आपल्याला आपल्या मनावरती नियंत्रण ठेवता आलं पाहिजे. ते मन आपल्या ताब्यात पाहिजे. रथात बसलाय आणि घोड्याचे लगाम जर आपल्या हातात नसतील तर ते कुठे नेऊन सोडेल ना तुम्हाला? घोड्याचे लगाम हातात पाहिजे, तसं मन आपल्या ताब्यात पाहिजे. गो म्हणजे इंद्रिय, त्या इंद्रियांचा स्वामी झाला पाहिजे म्हणून गोस्वामी तुलसीदास. या कारणे विवेकी धन्य साधू श्रीराम. पुण्यवंता सत्संगती पापिष्टा असत्संगती गती आणि अवगती संगती संतती योगे श्रीराम. संगती योगे श्रीराम. पुण्यवंता सत्संगती म्हणजे पुण्यवान माणसाला सत्संग लागतो. म्हणजे कशावर? भाग्याचा उदय ते हे संताचे पाय. हे तुमच्या भाग्याचा उदय झाला की तुम्हाला सत्संग भेटतो. मग भाग्याचा उदय झाला का नाही? काय म्हटले पाय? पुण्यवंता सत्संगती पापिष्टा असत्संगती. पापी माणसाला दुष्ट माणसाची संगत भेटणार, कारण त्याचा अजून उद्धार देवाला करायचाच नाहीये, त्याची पापा अजून फिटायची ना. पापिष्टा असत्संगती गती आणि अवगती संगती योगे श्रीराम. म्हणजे मनुष्य उद्धरून जायचा का अधोगतीला जायचा तुमच्या संगतीवर अवलंबून आहे. म्हणले आमच्या मुलीसाठी स्थळ शोधतोय, मग तो कुठं नोकरी करतो, काय करतो, किती पगार आहे, अमुक आहे काय, बंगला आहे का, गाडी आहे का, घोडा आहे का, एवढी अजिबात चौकशी करायची नाही. ते त्याच्या प्रार्थनाप्रमाणे त्याला मिळेल. काय चौकशी करायची? त्याचे मित्र कोण आहे? ए मॅन इज नोन बाय हिज कंपनी. त्याचे मित्र कसले आहेत बघा आधी. त्याचे मित्र चांगले असतील, खुशाल मुलगी द्या. आम्ही बाकीचंच बघत बसतोय. पुण्यवंता सत्संगती पापिष्ठा असत्संगती
गती आणि अवगती संगती योगे श्रीराम. उत्तम संगती धरावी, आपली आपण चिंता करावी, सत्संग धरावा. का? आपली चिंता आपल्यालाच ना, आपला उद्धार व्हावा असं आपल्याला वाटतं की नाही, आणि वाटतं म्हणून सत्संग धरावा. उत्तम संगती धरावी, आपली आपण चिंता करावी, अंतरी बरी विवरावे, बुद्धी जाणत्याची श्रीराम. अंतरी बरी विवरावे, बुद्धी जाणत्याची श्रीराम. अंतःकरणामध्ये विचार करावा. हा बुद्धिमान मनुष्य, तो बोलतो कसा, चालतो कसा, त्याचं वागणं कसं आहे, हे सगळं आपण त्याचा अभ्यास करावा. इहलोक आणि परलोक जाणता तो सुखदायक, नेणत्या करता विवेक प्राप्त होतो श्रीराम. इहलोक म्हणजे उत्तम प्रकारचा प्रपंच कसा करावा. कुठल्याही संतांनी प्रपंच सोडून अरण्यात जा म्हणून सांगितलं नाही. उलट संत म्हणतात आधी प्रपंच धड कर. ज्याचे ऐहिक धड नाही त्याचे परत्र पुस्तिक आहे. ज्याला धड प्रपंच करता येत नाही त्याला परमार्थ काय करता येईल. आणि म्हणून इहलोक आणि परलोक म्हणजे या व्यवहारिक जगामध्ये कसं वागावं याची माहिती पाहिजे, आणि आपल्याला उत्तम गती कशी प्राप्त होईल याची माहिती पाहिजे. म्हणजे प्रपंचही व्यवस्थित करता आला पाहिजे आणि परमार्थही व्यवस्थित करता आला पाहिजे. इहलोक आणि परलोक जाणता तो सुखदायक. ज्याने हे जाणलंय काय, या प्रपंचामध्ये प्रपंच मांडलाय ना बाबा, का सोडून कसं जातो तू अरण्यात. कुठे जाशील अरण्यात? तुला रोजचं खायला लागणार आहे, नाही तर घरात सगळे मिळते ना बाबा. उठल्यावर चहा आहे, नाश्ता आहे, जेवण आहे, खाण आहे. तू आजारी पडला तर बायको तुझ्याकडे बघते. एवढं सगळं सोडून अरण्यात जाऊन काय करते? मग प्रपंच नीट कर, तिलाही सुखात ठेव. ती सगळी घरदार आई वडील बहीण भाऊ सोडून तुझ्याकडे आली, तिला सोडून कुठे चालला? मग प्रपंच नीट कर. आपल्यावर जबाबदारी आई वडिलांची म्हणा, बहिणीची म्हणा, आपल्या पत्नींची म्हणा, मुलाबाळांची, त्या जबाबदाऱ्या सगळ्या आनंदाने पार पाड. म्हणजे प्रपंच नीट कर आणि परमार्थही उत्तम कर. काय काय म्हणताय पहा, इहलोक आणि परलोक जाणता तो सुखदायक, नेण्याचा करता अविवेक प्राप्त होतो श्रीराम. ज्याला हे कळत नाही ना, प्रपंच कसं करावं हे कळत नाही आणि परमार्थ कसा करावा हे कळत नाही. हा दिवसभर बाहेरच, ना आई वडिलाला विचारतोय, ना बहीण भावाला विचारतोय, ना काही करतोय, ना आता घरचा. बस ज्यांच्यासाठी हा धावतोय ना, त्यांची कामं झाल्यानंतर ह्याला कोणी विचारतच नाही. म्हणजे बाहेरचे विचारत नाही. आता घराला घरचे काय म्हणते, झालं का आता ज्याच्यासाठी धावत होता जा, ते कोण येतं तुझ्या आजारी पडल्यानंतर? आम्हीच आहेत ना तुझे. अरे आपल्या घरातल्या माणसाला सुख देऊन मग समाजासाठी जेवढं काही करता येईल तेवढं आपल्याला करता आलं पाहिजे. घरातल्या माणसाला दुःखी ठेवून काय उपयोग आहे? म्हणजे प्रपंचही नीट आणि परमार्थही नीट. जाणता देवाचा अंश, ज्याला हे कळतंय, आपण काय म्हणतो देवाचा अंश आहे. जाणता देवाचा अंश, नेणता म्हणजे राक्षस. जाणता म्हणजे कोण आहे? देवाचा अंश आहे. जाणता देवाचा अंश, नेणता तो राक्षस. यामध्ये जे विशेष ते जाणून घ्यावे श्रीराम. यातलं काय जाणायचंय ते तुम्ही जाणा. तुम्हाला देवाचा अंश म्हणून राहायचंय का राक्षसाचा अंश म्हणून राहायचंय ते तुम्ही जाणता तो सगळा मान्य. जो जाणता मनुष्य आहे तो सगळ्यांनाच आवडतो. जाणता मनुष्य, ज्ञानी मनुष्य कोणाला आवडणार नाही? ज्याला प्रपंच कसा करावा हे कळतंय, ज्याला परमार्थ कसा करावा हे कळतंय, तो मनुष्य सगळ्यांना आवडणारच नव्हतं. जेथे तेथे नित्य नवा, जना असं वाटे हा असावा, परंतु लालचीचा गोवा पडोचने दे श्रीराम. तो बहुता कारणे जन्मला, पाहिजे तो ज्याला त्याला, मग काय उणे तयाला भूमंडळी श्रीराम. जो सकळास मान्य तो म्हणू नये सामान्य, कित्येक लोकानन्य तया पुरुषासी श्रीराम.
जाणता तो सकळा मान्य, नेणता तो होतो अमान्य, जेणे करता होई जे धन्य, तेची घ्यावे श्रीराम. ज्यामुळे लोक आपल्याला चांगलं म्हणतील असं आपलं आचरण असावं. साक्षी शहाण्याची संगती तेणे साक्षी शहाणे होते, आळसे मूर्खाची संगती आळसे मूर्ख श्रीराम. साक्षी जो आपल्या हितासाठी जागा आहे त्याची संगत धरावी. त्याची संगत धरल्यानंतर आपण पण सावध राहतो. पहाटे लवकर उठणारा, व्यायामशाळेत जाणारा, काही चांगले सोशल वर्क करणारा असा मित्र असेल आपणही त्याच्या संगतीने लवकर उठतो. तो येणार, हे उठला का रे, चल कुठं जायचंय, व्यायामशाळेत कुठं जायचंय कामात. म्हणजे तो जर ऍक्टिव्ह असेल ना, आपणही ऍक्टिव्ह होऊ ना. हा उठतो 10 वाजता 11 वाजता, आपले मित्र तसेच असतील तर मग आपणही 10-11 वाजता उठणार ना. जसे तुमचे मित्र तसं तुमचं वागणं राहणार आहे. आळसी मूर्खाची संगती आळसी मूर्ख श्रीराम. आळस उदास नागवणार, आळसे करंटपणाच्या खुणा प्रगट होतो. आळशी माणसाचं काय काम आहे? आळस अवघाच सोडावा, यत्न उदंड करावा, शब्द मत्सर न करावा कोणी एकाचा. उत्तम संगतीचे फळ सुख, अधम संगतीचे फळ दुःख, आनंद सांडून या शोक कैसा घ्यावा श्रीराम. उत्तम संगतीचे फळ सुख, चांगली संगत असेल त्याचं फळ चांगलंच आहे ना. वाईटाची संगत असेल त्याचं फळ वाईट आहे. आता आम्ही चावड्याला यात्रा, मी तीर्थयात्रा काढत होतो पूर्वी, काशी यात्रा काढली होती. आता काढत नाही बरं का. म्हणजे तुम्ही प्रवचन संपला विचार गुरुजी आता कुठं जाणार, कुठं आता काढत नाही, लक्षात घ्या. हां बाय का. तर काढत होतो पूर्वी. तर काशी यात्रेला आम्ही तिकीट विकीट काढलं, सगळं झालं. आणि आता गाडी सुटायची वेळ आली तर ते आले नाही 2-3, आणि गाडी सुटायच्या आधी 10 मिनिटं आले. मग ते काय म्हणाले की गुरुजी आम्ही काय आत्ता येत नाही, आमचं जे काही खर्च झाला असेल तो आम्ही सगळा खर्च तुम्हाला देऊ, पण आत्ता येत नाही, तुम्ही जाऊन आल्यानंतर काय वस्तुस्थिती आम्ही तुम्हाला सांगू. बरं म्हणलं आम्ही, कारण गाडी सुटायची वेळ होती. मग जाऊन आलो आम्ही. त्यांनी पैसे काही परत मागितले नाहीत, नाही आले म्हणून. पण मी काय केलं की आल्यानंतर जेवढे आवश्यक, जिथं आपण बुकिंग केलेलं असतं ते तेवढे कट केले रिझर्वेशनचे याचे, राहिले सगळे पैसे त्यांना देऊन. आणि मग विचारलं का नाही आला तुम्ही, एवढी काशी यात्रा जायचं म्हणून नाव नोंदवलं, आणि पुन्हा आता ऐन वेळेला असं काय घडलं, कुणी आजारी पडलं का, कुठं काही केलं का नातेवाईक काही नाही म्हटलं. म्हणजे काय झालं माहिती का, आमचा एक मुलगा, त्याचे मित्र होते दरोडेखोर, म्हणजे वाईट संगतीतली मुलं होते. आता त्याचा मित्र हा, म्हणजे आमच्या मुलगा वाईट नाही, मुलगा दारोडा नाही का, मुलगा चोऱ्या करत नाही का, काही नाही, पण मित्र त्याचे तसे. म्हणले एके ठिकाणी चहा प्यायला हे बसले होते, आणि चहा प्यायला बसल्यानंतर चहा पिऊन त्याचे ते गेले निघून. हा पण घरी आला आणि त्याने जाऊन कुठतरी चोरी केली. मग पोलीस तपासामध्ये हे याच्या आधी कुठं होते, त्या हॉटेलमध्ये होते, CCTV पाहिलं तर हा पण त्यांच्या बरोबर उचलला याला. पण दुष्टाच्या संगतीचा परिणाम किती, काय म्हणताय. अधम संगतीचे फळ दुःख, आनंद सांडून या शोक कैसा घ्यावा श्रीराम. आनंद सांडून दुःख कशाला घ्यायचंय. ऐसे हे प्रगतीचे असे, जनामध्ये उदंड भासे, प्राणी मात्र वर्तत असे, उभय योगे श्रीराम. असं हे सगळं आहे. म्हणून सत्संगाचा महिमा वर्णन करून सांगतात. एका योगे सकळ योग, एका योगे सकळ वियोग, विवेक योगे सकळ प्रयोग, करीत जावे श्रीराम. एका योगे सकळ योग, एक सत्संग लाभला ना पुढे सगळं कल्याणच होत जाणार. एका योगे सकळ योग, सगळे योग तुम्हाला प्राप्त होते. आणि दुसऱ्याच्या बाजूने सगळं वियोगच. अवचिते साखळीत पडले तरी तेथून पाहिजे निघाले, निघून जाता झाले परमसमाधान श्रीराम. कुठेतरी तुम्ही संकटात पडलेले, आता त्या संकटातनं बाहेर पडायला पाहिजे ना. म्हणजे कुणाचा तरी आधार घ्यायला पाहिजे तुम्हाला संकटातनं बाहेर पडण्यासाठी. तसं आपण संकटात पडलोय म्हणजे या प्रपंचामध्ये गुंतून पडलोय. आता यातनं बाहेर काढणारे कोण आहेत,
संत आहेत. बुडती हे जन देखवेना डोळा म्हणून कळवळा येत असे. मग ते आपल्याला हात धरून त्यातनं बाहेर काढतात. आपलं प्रपंचात काय होतं, यातनं एक पाय काढावं तर दुसरा बघतोय, तिथनं काढावं की तिसरा बघतोय. म्हणजे आपण म्हणतो यातनं माझी सुटका होईल, पण ते होत नाही. पण सत्संगाचा लाभ झाला तर आपण त्यातनं मनाने बाहेर पडतो. नाना दुर्जनांचा संग क्षणक्षणा मनभंग, या कारणे काही रंग राखून जावे. श्रीराम दुष्टांचा संग जर धरला तर सारखा मनोभंग होतो. म्हणजे आपल्या मनासारखं काही घडत नाही. लोक नावं ठेवतात, असले कसले ह्याचे मित्र म्हणून. शहाणा यज्ञ त्याच्या गुणे पाहू जाता, काय गुणे सुख संतोष भोगणे. नाना असला की ता श्रीराम. पण शहाण्या माणसाची संगती असेल तर आपल्याला सुख आहे, संतोष आहे. लोकही म्हणजे बरं झालं, ते चांगले मित्र आहेत बरं. आता लोकी ऐसा आहे सृष्टीमध्ये वर्तला आहे, जो कोणी समजून पाहे त्याचं घडे आहे श्रीराम. आता हे आपल्याला उघड आहे. म्हणजे चांगल्या माणसाच्या संगतीने कल्याण, वाईट माणसाच्या संगतीने अधोगती उघड आहे. बहुरत्न वसुंधरा जाण जाणो विचार करा, समजल्या प्रत्योअंतरा माझे येतो श्रीराम. बहुरत्न वसुंधरा, या पृथ्वीमध्ये अनेक प्रकारची रत्न दडलेली आहेत. शोधली की सापडतात का नाही, तसं शोधलं की चांगली माणसं भेटतात. दुर्बळ आणि संपन्न, वेडे आणि व्युत्पन्न आहे, अखंड दंडायमान असं त्याचे असे. दुर्बळ आहे, वेडा आहे, त्याला दंड होणारच. काय, कारण तो काहीतरी चुकीचं वागणार, त्याला शिक्षा होणार. एक भाग्यपुरुष मोडती, एक नवे भाग्यवंत होते, तैसे विद्या व्युत्पत्ती होत जाते श्रीराम. एखादा मनुष्य चांगला आहे, पण त्याला जर वाईट दिवस यायचे असले तर पहिल्यांदा काय होतं म्हणजे का, विनाशकाले विपरीत बुद्धी. त्याची बुद्धी आधी भ्रष्ट होते आणि मग चांगला मनुष्य नावारूपाला आलेला अधोगतीला जातो. एक भाग्यपुरुष मोडती, एक नवे भाग्यवंत होते, तैसे विद्या व्युत्पत्ती होत जाते. काही पूर्ण नवीन भाग्यवान तयार होतात. एक बरे एक रीते, रीते मागुते भरते, भरते रीते होते कालांतरे श्रीराम. पाणी भरून ठेवले, पुन्हा तरी काम होतं. तसं आपण काही चांगले विचार घेतले, पुन्हा ते विसरून जातात, पुन्हा भरावे लागतात. ऐशी ही सृष्टीची झाली संपत्ती, दुपारची सावली वैसा तरी निघून गेली हळूहळू श्रीराम. ऐशी अशी सृष्टीची चाल आहे, व्यवहार आहे. संपत्ती म्हणजे दुपारची सावली आहे, ती थोडं राहते, निघून जाते. आणि वैसा तरी निघून गेली. अरे म्हणले आयुष्य निघून गेलं, म्हातारपण आलं. बाळ तारुण्य आपले वृद्धाप्य प्रचितीस आले, ऐसे जाणून सार्थक केले पाहिजे कोणी श्रीराम. आपल्या डोळ्यात देखत आपलं बालपण गेलं. लहानपणचे पहिलीतले, दुसरीतले, चौथीतले दिवस आपल्याला आठवत आहेत. आपल्या देखत ते बालपण निघून गेलं, आपल्या देखत तारुण्य निघून गेलं, आणि आपल्याला आता वृद्धाप्य काळाची प्रचिती येते. बाळ तारुण्य आपले वृद्धाप्य प्रचितीस आले, ऐसे जाणून सार्थक केले पाहिजे कोणी के श्रीराम. देहे जैसे केले तैसे होते, यत्न केला कार्य जाते, तरी कष्टावते काय निमित्त श्रीराम. देहे जैसे केले तैसे होते, म्हणजे तुम्ही जसं कराल तसं होतं. चांगलं केलं तर चांगलं होतंय, वाईट केलं तर वाईट होतंय. मग वाईट कशाला करायचं, चांगलंच करावं. देहे म्हणजे आपल्या देहाने जसं केलं तसं आपल्याला भोगावं लागतं. देहे जैसे केले तैसे होते, यत्न केला कार्य साधते, तरी मग कष्टावते काय निमित्त. प्रयत्न करावा चांगला. इथे श्रीदासोदय ऋषी समाधे जगत जीवन निर्गुण नाम समास सप्तम. श्रीराम समर्थ श्रीराम. राहिलेला कथा बघा आपण आता. झाले साधनाचे फळ, संसार झाला सफळ, निर्गुण ब्रह्मते निश्चळ, अंतरी बिंबले श्रीराम.
हिशेब झाला मायेचा, झाला निवाडा तत्वाचा, साध्य होता साधनांचा, ठाव नाही श्रीराम. स्वप्ने जे जे देखले ते ते जागृती सुडाले, सहजती अनुवाच्य झाले, बोलताने श्रीराम. ऐसे विवेके जाणावे, प्रत्येक खुणेशी वाणावे, जन्म मृत्यूच्या नावे, शून्याकार श्रीराम. भक्ताचे निस्साभिमानी, कृपा केली दाशरथीने, समर्थ कृपेची वचने, तोहा दासबोध श्रीराम. 20 दशक दासबोध, श्रवणद्वारे घेता शोध, मनन करतास विशद, परमार्थ होतो श्रीराम. 20 दशक 200 समास, साधके पहावे सावकाश, व्यर्था विशेषा विशेष, कळो लागे श्रीराम. ग्रंथाचे करावे स्तवन, स्तवनाचे काय प्रयोजन, येथे प्रत्यास कारण, प्रत्ययो पहावा श्रीराम. देहे तोबाचा भूताचा, कर्ता आत्मा तेथीचा, आणि कवित्व प्रकारचे मनुष्याचा, कशावरुने श्रीराम. सकळ करणे जगदीशाचे, आणि कवित्वचे काय मनुष्याचे, ऐशा प्रमाण बोलण्याचे, काय घ्यावे श्रीराम. सकळ देहाचा जाडा केला, तत्व समुदाय उडाला, तेथे कोण्या पदार्थाला आपुले म्हणावे श्रीराम. ऐशी ही विचाराची कामे, उगेच भ्रमोने भ्रमे, जगदीश्वरे अनुक्रमे, सकळ केले श्रीराम. इति श्री दासबोधे वृषी संवादे विमल निर्गुणा समाज दशमा. श्रीराम समर्थ श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. आरती प्रभुजी कमल जापती विठ्ठलाची, देवीरे चरण विटे वरती, सावळी घनश्याम मूर्ती, गळ्यामध्ये पुष्पहार रुळती, फुले द्यावरी वैजयंती. लाजला लाजला पंचबाण जासी, असे देवतन कमल समनयन हरपले, बाण पाहतासी. उभी माय अनाथाची, आरती पंढरीश प्रभुची, कमल जापती विठ्ठलाची, कटीला पीतांबर कशिला, कस्तुरी तिलक भव्य भाला, विधीला अभिरघुला लाला, दर्शना संत संग